महानगरपालिकेने शहरातील 80% नालासफाई पूर्ण झाल्याचा दावा केलाय। मात्र मुलुंड पश्चिमेतील आदर्श समतानगर परिसरात वास्तव काही वेगळंच चित्र दाखवतंय। नाल्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मान्सून अगदी तोंडावर असताना नाल्यांची अपुरी सफाई भविष्यात पाणी तुंबण्याचे संकट निर्माण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणी टी वॉर्ड प्रशासनाने तात्काळ पाहणी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या संदर्भात स्थानिक रहिवासी गोल्डी शर्मा आणि विनोद काजनिया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। इथे नाला खूप जास्त भरला होता। मी कंप्लेंट टाकली होती याची की नाला साफसफाई करण्यासाठी, पण साफसफाई फक्त पेपर मुद्द्यावर झाली, वरच्यावरून करून गेले आणि आतमध्ये सगळं नाला फुल भरला आहे। आता पाऊस डोक्यावर आहे, कधी पण येऊ शकतो आणि असा होईल की आता हा नाला भरून जाईल, आमच्या सरकारच्या घरी पाणी भरेल। मग त्या टाईमला आमच्या पोरांचा त्रास आहे, आम्हाला आमच्या घरच्या लोकांना त्रास आहे, आमचं सामान सगळं खराब होऊन जाईल। त्याच्यामुळे आमची एवढी रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की नाला जो साफ करायचा आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्टला देतात ना, त्यांना सांगावं की पूर्णपणे साफ करायला झाला पाहिजे नाला। आता तुम्ही बघितलं असेल, मी दाखवलं तुम्हाला, कारण की नाला फुल भरलेला कचऱ्याने, खाली वरतून वर साफ केला, लोकांनी काही साफ नाही केलं।